पिंजरा पिंजरा रे। काय बोलतेस तू हे सरस्वती? अहो माझ्यावर का चिडताय? मी माझ्या कानांनी जे ऐकलंय ते फक्त तुम्हाला सांगते। नक्की काय चाललंय तरी काय तिथे? वीरला आनंदी त्याच्या घरात नकोय। खरं सांगायचं तर तात्याच्या घरात कुणालाही ती नकोय। ती जर तिथे कोणालाच नकोय तर काय वेडे म्हणून नांदवतात तिला तिथे? वेडे म्हणून नाही, घाबरवून नांदवताय। गोरखमुळे तो गुंडगिरी करतोय। अहो तात्याला धमक्या देतोय। वीरला जीवे मारण्याची धमकी दिली त्यांनी। आता वीरला आनंदीला डिव्होर्स द्यायचा आहे, पण त्यांनी वीरशी मरण्या मारण्याची भाषा केली आहे। हे बघा, हे सगळं प्रकरण आता खूप चिघळलंय। मी बोलले असते हो गोरखशी, पण तो माझं काहीही ऐकणार नाही म्हणून तुम्हाला सांगते। त्याला जरा समजवा ना। मी तर म्हणते जमलं तर गोरखला काही दिवस गाव सोडून जायला सांगा। सरस्वती, गोरख कधी अन्यायाने वागत नाही। भलं बुरं चांगलं कळतं त्याला। देव नाहीये गोरख, माणूसच आहे तो। आणि आता तरी तो चुकतोय। मी तर म्हणीन हे सगळं तो जाणून बुजून करतोय। नाही, हे सगळं करत असलं तरी काहीतरी ठोस पुरावा असल्याशिवाय मी असं नाही वागू शकत। बोलता त्या अक्के आता ह्या पोरीला घरात ठेवणं मी शक्य नाही। तात्या, बरं झालं तुझा फोन आला। आता मी यांच्याशीच बोलत होते। मला माहितीये अख्ख्या गावाने गजा आणि आनंदीला चांदनी लॉज मध्ये बघितलंय। मला सगळं माहितीये। आणि गोरख तुम्हाला धमकावतोय ना? हो, मी तेच यांना सांगते की जमलं तर गोरखला काही दिवस गावाबाहेर पाठवा। पण यांचा माझ्या बोलण्यावर विश्वासच नाही बसत आहे। तू जरा बोलतोस का यांच्याशी? हा, मला कळते अक्का, त वरून ताकबाद समजते। ये मच्छिंद्रकडे फोन दे। हो, बोला। हा तात्या, बोल। हे बघ मच्छिंद्र, आता मी तुझ्या पोरीला घरात ठेवणार नाही। तुझी पोरगी बदफळी निघाली। आता नारकरने मला सांगितलं की तिला गजा बरोबर एका लॉज वर बघितलंय। तोंड काळ करत होती ती। हे बघ मच्छिंद्र, मी माझं चारित्र्य आयुष्यभर हाताच्या फोडासारखं जपलंय। माझ्या पोराला मी मरेच तोवर मारलं। हे बघ मच्छिंद्र, तू तुझ्या पोरीचं काय वाटतं तर कर, पण आता ती पोरगी माझ्या घरात राहणार नाही। या गोरखला पण घराबाहेर काढ आणि त्या पोरीला पण दे पाठवून तमाशाच्या फाडावर नाचायला। काही लायकी नाही तिची माझ्या घरात राहायची। आईला खाली मुंडेल पातळ धोंडे तिच्या आईला। गोरख आलेत। ओ गोरख शेठ, त्या तुमच्या पुतळीनं काय दिवे लावले ते बघा जरा। ए तात्या, तुझ्या चमच्यानी काय सांगितलं असेल ना तुला, तर त्याच्यावर माझा काडीचाही विश्वास नाही। हे बघा गोरख शेठ, तुमच्या विश्वासावर आता आमच्या घराला निर्णय नाही होणार। काय बोलतोयस कळतंय का तुला? मला कळतंय मी काय बोलतोय ते। आईला तुमच्या भीतीपोटी आता त्या फालतू पोरीला मी घरात नाही ठेवणार। ती हे घर सोडून कुठेही जाणार नाही। आईला तुम्ही काय आता माझ्या घराची वाट लावायचा विडा उचललाय काय? तू जर माझ्या पुतणीच्या आयुष्याची वाट लावायचा विडा उचलला असशील ना, तर मी असाच वागणार आहे। हे बघा गोरख शेठ, मी तुमच्या शेलारवाड्यातल्या आनंदी नावाची घाण माझ्या घरात ठेवणार नाही। तू तिला घराबाहेर काढून दाखवच रे। मी आहे आणि तू आहेस। तात्यासाहेब, नरकर आता पाणी डोक्यावरून जात चाललाय। त्या अक्केला सांगतो, या गोरखला गावातून नाही जगातून बाहेर काढ म्हणून। आता अक्का साहेबांनी जर मनावर घेतलं तर त्यात काय अवघड नाही साहेब। आईला त्या गोरखला कळलंच पाहिजे, दुसऱ्याच्या संसारात लुडबुड करण्याला पण काहीतरी मर्यादा असते। आनंदी, बस आता रडू नकोस। मला माफ कर। आम्ही पुरेशी खबरदारी घेतली नाही ना, म्हणून नेमकं त्या नारकरांना कळालं। वेडीस का तू?
उलट तुम्ही तुमचं काम अगदी चोख केलं. जे झालं ते झालं. आता पुढे आपण काय करायचं? म्हणजे आपण जेवढा विचार करतो ना त्यापेक्षा कितीतरी चोख पद्धतीने हे लोक विचार करतात. तात्यांना तुला घराबाहेर काढायचं आणि त्यांचा हा निर्णय जर बदलायचा असेल ना तर मला तुझ्याबरोबर उभं राहावंच लागेल. आता नाही, नको. आपण जेवढ्या गोष्टी जुळवून आणल्यात ना वीर, तेवढं सगळ्यावर पाणी फिरेल. आणि तसंही तात्यांना माझा आणि भाऊजींचा संशय आला ना. ओजसचा संशय नाही आलेला. वीरे बघ, हातात तोंडाशी आलेला घास जर आपण घालवला ना, आपला संसार कधीच नाही होऊ शकणार. मला माफ करा. माझ्यामुळे तुझा खूप अपमान होतो आणि मी काहीच करू शकत नाही. अरे राजा, नाही, असं नाही आहे. तू माझ्या अपमानांचा कशाला विचार करतोस? मानानं तुझी बायको म्हणून जगता यावं ना, यासाठीच सगळं चालू आहे. क्या बात है, एकदम बरोबर बोललीस. काळजी करू नको, पंढरीला थांबवले पहाऱ्यावर. पंढरींनी मला फोन करून जे काही घडलं ना ते सगळं सांगितलं. काही काळजीचं कारण नाही. गोरखदादा, तात्यांनी आनंदीला घराबाहेर जाण्याचं अल्टिमेटम दिलं. का? नारकरांनी आनंदीला आणि गजाला त्या चांदणी लॉज मध्ये एकत्र पाहिलं. असं कोण म्हणतं? नारकर? अरे आनंदी सकाळपासून माझ्या बरोबर होती, मग ती चांदणी लॉज मध्ये जायलाच कशी? आणि आता ती माझ्या बरोबर होती हा माझा दृष्टिभ्रम तर असू शकत नाही. म्हणजे याचा अर्थ काय? कुणाला तरी दुसऱ्याला दृष्टिभ्रम झालाय. म्हणजे कोणाला? नारकरला. अरे कशाला काळजी करताय, मी आहे ना तुमच्या पाठीशी. असल्या 50 अक्का आणि 100 तात्या उगाळून बनलोय मी. बघू कोण काय करतं ते. पण मग नारकरांनी जे पाहिलं ते अमान्य करायचं, सगळ्यांना सांगायचं नारकर खोटं बोलतोय. अत्यंत ठामपणे आणि जरा ओरडून सांगितलं ना की कधी कधी खोटं पण खरं वाटून जातं. मच्छिंद्र काका, हा काका बोला. वीर जरा आनंदीला फोन दे. आनंदी बघतो कुठे आहे ते. तुम्ही जरा होल्ड करा. हा बाबा. आनंदी, मला आजच्या आज तुला भेटायचंय. आज कदाचित शक्य नाही होणार बाबा. नाही, तुला शक्य होणार नसेल तर मी तिकडे येईन, पण आज मला भेटायलाच हवंय. येते बाबा. कधी? लवकरच येते. ठीक. काका भाऊ बाबांना सगळं कळालं. बरोबर आहे. हे प्रकरण आता इथेच राहिलेलं नाहीये. दादाच्याही कानावर गेलंय किंवा कोणीतरी मुद्दामून घातलंय. आनंदी, आता तुला सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यावी लागणार. काका, मी बाबांची खोटं नाही बोलू शकत. मला नाही आवडत. काही काळापुरता निगरगट्ट व्हावं लागेल आनंदी, त्याच्याशिवाय इलाज नाहीये. आणि सगळ्यात महत्वाचं, ओजसचा सुद्धा कोणाला कळता कामा नये. सगळं फसेल. बरं ठीक आहे, आपण संध्याकाळी देवळात भेटूया आणि पुढचं प्लॅन ऑफ ऍक्शन ठरवूया. कळलं? तू गजाला सांग.
काका ती सुपी आहे ना तिलाही सांगावं लागेल. ती या सगळ्यातला महत्वाचा भाग आहे. हा चालेल. आणि पंढरीला इथेच असून दे, इकडच्या हालचालींवर लक्ष ठेवायला. ठीक आहे वीर, तू गजाकडे जा, मी तात्या आणि बाकीच्यांकडे बघून घेतो. नारायणीवर लक्ष ठेव. थांब थांब, म्हणजे काका आम्ही ओजसला सांगितलं ना की आता फोन बंद ठेव. लगेच नारायणीवर पहारा ठेवण्याची गरज नाहीये. तो आपण सांगितल्याशिवाय नाही फोन चालू करणार आता. आनंदी, मला वाटली होतीस ना त्यापेक्षा खूप जास्त हुशार निघालीस ना तू. अरे मग पुतणी कोणाची आहे? येतो. बरं आनंदे, मला सांग तिकडे नक्की झालं काय? ओजस काय म्हणाला? आणि तुम्ही हे सगळं मॅनेज कसं केलं? गजा काय बाहेर थांबला होता? भाऊजी ना काका तुला माहितीये भाऊजी ना मध्येच घाबरले आणि मध्येच खोलीत ना वेटर म्हणून आले. गोरखदादांनी सांगितलं की आपण सगळ्यांनी भेटूयात संध्याकाळी. मंदिराजवळ यायला जमेल तुला? येऊ शकशील का काय विचारतोयस? आलेच म्हणून समज. पिंजरा पिंजरा रे पिंजरा पिंजरा रे. मलाच काय झालं तात्यांना काय माहित. काय ऐकून घ्यायच्या आधीच हातपाय चालवणं चालू केला. आजपर्यंत मार खाल्लाय मी, पण काही चांगलं करायला गेल्यावर पहिल्यांदा मार खाल्ला. अरे दादा, ये ये ये. गजा, सॉरी यार, मनापासून माफी मागतो तुझी. नाही, आज माझ्यामुळे तुझ्यावर घाणेरडा आळ आला तो आलाच, पण मारही बसला आणि खरंच सॉरी. दादा अरे काय बोलतोयस तू? परक्यासाठी केलंय का मी हे? तुझ्यासाठीच केलं ना. तुझ्यासाठी मी मार खाय, विष पण खाऊ शकतो, हे तर काहीच नाही. खूप दुखतंय का रे? हा दुखतंय ना. तर तात्याने कसं मारलं पाहिलंच तू. पण एक गोष्ट तरी चांगली आहे. काय आहे की याआधी मी विषण्याचा पण मार खाल्लाय आणि तात्यांचा हात तर त्याच्यापेक्षा नरमच आहे. पण आता तो नारकर ना तो गेला म्हणून समज. आता त्याला काय मी सोडत नाही. त्याच्या मिशीचा एक एक केस ना उपटून उपटून काढतो. बघ तू बघत राहता, त्याला सोलूनच काढतो. हे बघ गजा, असं अजिबात करणार नाहीयेस तू. झालं ते सगळं विसरून जा. बरं मला सांग, तो ओजस काय म्हणाला? हा ऐक, तो फुकट्या, तो म्हणतो दारू हवी आहे त्याला, ती फुकट आणि खूप सारी. म्हटलं देतो आज रात्री आणून. गुड, पण तू का म्हणालास आणून देतो आणि कोणाला म्हणालास? अरे अच्छा, तुला काहीच माहित नाहीये का? ऐक, अरे मी वेटर बनून गेलो होतो तिथे. मी चक्क वेटर बनून तिथे गेलो होतो त्याच्या रूम मध्ये. अरे या मुलींनाही माहित नव्हतं की मी वेटर बनून येणार आहे. त्यांच्या समोर आलो तर या तर फुटल्याच. मला वाटलं त्याला कळतं की काय, पण नशीब त्यांनी कंट्रोल केलं. बरं, पण तो ओजस त्या चांदणी लॉजवर काही गोंधळ तर नाही ना घालणार? नाही, काय होणार नाही. आपलं फुल सेटिंग आहे तिथे. बरं ऐक, गोरखदादांनी आपल्या सगळ्यांना संध्याकाळी मंदिराजवळ बोलवलंय. सगळ्यांनी, सगळे ना, म्हणजे तू मी. हो, हा म्हणजे सगळेच ना, सगळे. तू मी आनंदी वहिनी. अरे हो, आपण सगळे. अजून कोण? गोरखदादांनी सगळ्यांना बोलवलंय ना, म्हणजे आपण जे प्लॅन मध्ये आहोत ते सगळे. आता तू मी आनंदी बहिणी, आणखी कोणी? गजा, नक्की काय म्हणायचं तुला? ती हिरोईन येणार आहे का? आधी सांगतो, मा नखरेल आहे ती. कोण? हा दादा रे, असं काय करतो? सुपी सुपी. हो बरोबर आहे तुझं. तिलाही सांगायला हवं ना, विसरलोच होतो मी. नाही म्हणजे नाही बोललो तरी चालेल. मला सांग, तू सुपी सुपी काय करत असतोस? तुझं बघून ती आनंदी पण तिला सुपीच म्हणायला लागली.
हा वीरदादा. हा अगं गोरखदादांनी सांगितलंय की आपण सगळ्यांनी भेटूयात संध्याकाळी. मंदिराजवळ यायला जमेल तुला? येऊ शकशील का काय विचारतोयस? आलेच म्हणून समज. वीरदादा, सगळे पोचले का घरी? हो पण सगळे म्हणजे? सगळे म्हणजे आनंदी वहिनी वगैरे पोचले? हो ती केव्हाच पोचली. आणि आपलं ते तुझा भाऊ पोचला का? हो तोही पोचलाय. बोलायचं त्याच्याशी? त्याच्याशी माझा खेटारही बोलणार नाही दादा. बरं ठीक आहे, आपण देवळात भेटूयात. हो. काय म्हणाली ती? म्हणजे फोन ठेवायच्या आधी काय म्हणाली असेल ना? तुम्हाला म्हणाला ना की फोन देऊ का गजाला, त्याच्या आधी काय म्हणाली असेल ना? अरे असं काय बघतोय? नाही नाही नाही, मला थोडी जाणून घ्यायचं काय म्हणाली ती. मला कशाला जाणून घ्यायचंय? मरू दे. मी काय माझं खेटरी बोलणार नाही तिच्याशी. नाही असं काय तुला मी आधीच सांगत होतो ना, नको बोलू तिला. बघ पाहिलं कसं करते. आज गजाबरोबर लफडं करतेय, उद्या तात्याबरोबर करेल. सरस्वती! पिंजरा पिंजरा रे पिंजरा पिंजरा रे. हे बघा, आता हातपाय गाळून चालणार नाही. काहीतरी ठोस निर्णय घ्यायला हवा. माझं मन अजूनही हे खरं मानायला तयार नाहीये. तुम्ही जर का निर्णय घेणार नसाल तर तुमच्या वतीनं मी निर्णय घेते. अक्का मी तर म्हणतो तूच सांभाळा डोलारा. गोरखची मनमानी चालली आहे, त्याचा काहीही संबंध नसताना देशमुखांच्या घरगुती गोष्टींमध्ये नाक खुपसून गुंडगिरी करणं हा काय सभ्यपणा आहे का? आतापर्यंत तर तू गोरखच्या बाजूने होतास आणि सरस्वती तुझ्या मते खलनायिका होती. नाही दादा, म्हणजे अक्काशी माझे काही गोष्टींमध्ये मतभेद आहेत हे निश्चित आहे, पण अक्का असं तर वागली नाही ना की आपल्या घराण्याला काहीतरी भट्टा लागेल. अरे हे गोरखचं काय चाललंय? अरे आपण सुसंस्कृत घरातले माणसं आहोत, शोभतं काय? तुम्हाला काही करायचं नसेल तर तुमच्या वतीनं मी करते. म्हणजे काय करणार आहेस तू? मी पक्षपात करत नाही. जशी माझी नारायणी आहे तशीच आनंदी आहे. खरं सांगायचं तर जर का नारायणीने असं सगळं केलं असतं ना तर मी तिला चापकानी फोडून काढलं असतं आणि घराबाहेर हकलली असती कायमची. मग ती मेली असती ना तरी मी तिच्याकडे पाहिलं नसतं. नाही, अशी टोकाची भूमिका घेणं बरोबर नाही. अरे दादा, तुला माहित नाहीये, जेव्हा नारायणीने त्या चांदणी लॉज मध्ये प्रताप केले होते ना तेव्हा अतिशय कठोर वागली होती अक्का तिच्याशी. कोंडून वगैरे ठेवलं होतं तिला. आणि तेव्हा तर नारायणीचं लग्न सुद्धा झालं नव्हतं. हा नागनाथ, मुळात नारायणी तेव्हा चुकीचं वागलीच नव्हती. म्हणजे गजानी ते सगळे फोटो जुळवून आणले होते तसं त्यांनी नंतर मान्यही केलं होतं. कधी? नागनाथ, मुळात माझ्या आयुष्यात घडणारी प्रत्येक गोष्ट तुला माहित असतेच असं नाही, कळलं? आणि मुद्दा हा आहे की आनंदी विवाहित आहे. तिच्या आग्रहापोटी आपण तिचं लग्न वीरशी लावून दिलं होतं. आता तुम्हीच मला सांगा, कुठल्या लग्नात अडचणी येत नाहीत पण त्यावर हे असं वागणं उपाय नव्हे. आणि संबंध ठेवले ते सुद्धा कुणाशी? तर नवऱ्याच्या सख्या भावाशी. शी, कल्पनेने सुद्धा मला शिसारी येते. हे बघा, तुमची आनंदी बेताल झाली. तिला ना वडिलांच्या प्रतिष्ठेची चाड आहे ना संस्कारांची पोच. तुम्हीच सांगा, तिचं हे असलं वागणं आपण बघत बसायचं का? काय करायचंय? मला विचाराल तर तिला पाठवून देऊ फडावर त्या सुंदरकडे. तिची तीच जागा आहे, भरपूर पैसेही देऊ. पण त्या पोरीला आता इथे ठेवून घेणं म्हणजे स्वतःच्या हाताने स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेण्यासारखं. हो रे दादा, आधीच गावामध्ये खूप चेतू झाली आपली. नाही, तिला परत फडावर पाठवणं हा काही उपाय होऊ शकत नाही. मग काय उपाय आहे? कान
तोंड डोळे बंद करून तिची थेर बघत बसायची? तुमच्या लाडक्या लेकीनं शेलारांची आबरू गावाच्या चव्हाट्यावर नेऊन टांगली आहे. अख्खा गाव तिच्या आणि गजाच्या संबंधांबद्दल चर्चा करतोय. मग आज गजा बरोबर लफडं करतेय, उद्या तात्या बरोबर करेल. सरस्वती, मला मारून प्रश्न सुटणार नाहीये. जिनं अपराध केलाय ना, तिला तुम्ही काय शासन देणार आहात एवढं फक्त मला सांगा. पिंजरा